नमस्कार, स्वागत आहे मित्रांनो. मी सचिन पवार तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या हक्काचे विश्वसनीय मराठी माहिती चॅनल शासन मराठीवर. मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना 20,000 रुपये अनुदान जाहीर झालेले आहे आणि या संदर्भात शासनातर्फे अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय जाहीर केलेला आहे. पाहणार आहोत सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. मित्रांनो, सर्वात प्रथम आपण ज्या लोकांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना माहीत नाही त्यांच्यासाठी आपण थोडक्यात माहिती पाहूयात, जेणेकरून त्यांनाही या योजनेसंबंधी माहिती मिळेल व ते सुद्धा या योजनेचा लाभ घेऊ शकतील. मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना ही योजना नेमकी काय आहे तर व्यवस्थित माहिती समजून घ्या. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी रुपये 20,000 रुपयाचे अर्थसहाय्य देण्यात येते. मित्रांनो, जर तुमच्या कुटुंबातील 18 ते 59 वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती किंवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियास दरवर्षी एक रकमी रुपये 20,000 रुपयाचे अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी फक्त तेच कुटुंब पात्र आहेत जे BPL धारक आहेत, म्हणजेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंब आहेत. अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल. मित्रांनो, जर तुमच्याही कुटुंबात कमावत्या व्यक्तीचं निधन झालं असेल व त्याचे वय 18 ते 59 वर्ष होते तर तुम्हाला सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुमच्या तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधायचा आहे व तहसील कार्यालयामध्ये तहसीलदार संजय गांधी निराधार अनुदान योजना शाखा या शाखेमध्ये या योजनेसाठी अर्ज उपलब्ध आहेत. मित्रांनो, पुढे आपण आता शासन निर्णय पाहूयात. तुम्ही पाहू शकता, केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचे सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे PFMS प्रणालीवर वितरण करण्याबाबत हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग या विभागातर्फे हा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे व तुम्ही तारीख सुद्धा पाहू शकता, 1 डिसेंबर 2025. पुढे आपण पाहूयात शासन निर्णय. पहा मित्रांनो, सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुपये 60 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली होती. तसेच सन 2025 या आर्थिक वर्षात मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून रुपये 36 कोटी फक्त इतका निधी सिंगल नोडल अकाउंट SNA वर घेण्यास वित्त विभागाने मान्यता दिली होती. तथापि सन 2024-25 या आर्थिक वर्षात खर्च करून शिल्लक असलेली रक्कम 23 कोटी 56 लाख इतकी आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होत असलेल्या मागणीच्या अनुषंगाने सदर रक्कम रुपये 23 कोटी 56 लाख फक्त या शासन निर्णयाद्वारे सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार सर्व जिल्हाधिकारी यांना निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन PFMS प्रणालीवर वितरित करण्यास शासन याद्वारे मान्यता देत आहे. पहा मित्रांनो, 23 कोटी 56 लाख इतका निधी या योजनेसाठी मंजूर झालेला आहे. तर ही अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आहे. लवकरच पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे 20,000 रुपये अनुदान जमा करण्यात येणार आहे व तसेच सर्व जिल्हाधिकारी यांना सुद्धा शासनातर्फे सूचना देण्यात आलेल्या आहेत. तुम्ही क्रमांक 2 मध्ये पाहू शकता, सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की सोबतच्या विवरणपत्रातील संबंधित जिल्ह्यांना निधी PFMS प्रणालीवर वितरण करण्यात येत आहे. त्यांनी वितरित केलेल्या अनुदानाचे वाटप त्यांच्या जिल्ह्यातील तालुक्यांना लाभार्थ्यांच्या प्रमाणानुसार PFMS प्रणालीवर वितरित करावे. मित्रांनो, पुढे आपण पाहूयात, शासनातर्फे आपल्याला विवरणपत्र देण्यात आलेले आहे. या विवरणपत्रामध्ये आपल्याला काही जिल्हे व काही विभाग दिलेले आहेत व या विभागानुसार कोणत्या जिल्ह्याला किती निधी मंजूर झालेला आहे हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. लवकरच सर्व पात्र लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येणार आहे.
त्यामुळे काळजी करण्याचं काहीच कारण नाही. मित्रांनो, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत ही महत्त्वाची माहिती नक्की शेअर करा. आणि जर एखादा मुद्दा समजला नसेल किंवा काही शंका असल्यास मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. तोपर्यंत धन्यवाद.